Hello students, in this last lecture we have studied and start a new topic data structure. मागच्या लेक्चरमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर आणि डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स आणि कंट्रोल स्ट्रक्चर्स हे पॉईंट्स बघितलेले मागच्या 2 लेक्चर्समध्ये. आता नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅक अँड क्यू डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय की आपला जो कम्प्युटरमधला डेटा आहे तो कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण स्टोअर करू शकतो. मग त्याचं स्ट्रक्चर की कसा डेटा स्टोअर करायचा. स्ट्रक्चर म्हणजे आपण एक आउटलाईन काढतो की असं स्ट्रक्चर असावं, डेटा कसा स्टोअर करावा. कोण डेटा अल्फाबेटिकल पद्धतीनं स्टोअर करतं, कोणी रोल नंबर, तुम्ही काय, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण डेटा स्टोअर करतो. मग डेटाचं स्ट्रक्चर की डेटा कशा पद्धतीनं स्टोअर करायचा. मग ह्या टॉपिकमध्ये आपल्याला ते वेगवेगळे हे सांगितले आहेत पॉईंट्स की जेणेकरून आपण त्या पद्धतीनं इलेमेंट सांगितले आहेत की त्या पद्धतीनं आपण डेटा स्टोअर करू शकतो. मग स्टॅक अँड क्यू हे तसंच एक डेटा स्ट्रक्चर आहे की स्टॅक अँड क्यू अशा 2 पद्धती आहेत ज्यामध्ये आपण डेटा स्टॅक अँड क्यू अशा पद्धतीनं स्टोअर करू शकतो. आता क्वेश्चन कसा विचारला जातो, एक्सप्लेन स्टॅक अँड क्यू विथ सुटेबल एक्झाम्पल्स किंवा एक्सप्लेन लास्ट इन फर्स्ट आउट LIFO किंवा फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे आपलं स्टॅक डेटा स्ट्रक्चर आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज LIFO मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर अँड क्यू डेटा स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, अशा पद्धतीचं डेटा स्ट्रक्चरला ऑर नावं आहेत. मग एक्सप्लेन LIFO अँड IFO सिस्टीम विथ सुटेबल एक्झाम्पल असं पण विचारते. ठीक आहे, आता पहिलं बघूया आपण स्टॅक. फर्स्ट आहे स्टॅक. आता स्टॅक म्हणजे काय. स्टॅक इज ए लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे जो काही डेटा आहे तो लिनियर वेनी स्टोअर केला जातो. लिनियर म्हणजे एकानंतर एक असं अशाला म्हणजे एची सगळी नावं असतील, आडनाव असतील तर ए नंतर बी अशा लिनियर पद्धतीने 1 बाय 1 डेटा स्टोअर केला जातो स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे, अ स्टॅक इज ए लिस्ट ऑफ इलेमेंट्स in which an element may be inserted or deleted only at one end called stop of the stack. म्हणजे काय तर जे आपलं स्टॅक डेटा स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, लिस्ट ऑफ इलेमेंट्स म्हणजे ही मी लिस्ट इथं एक्झाम्पल आहे, रोल नंबर, नेम, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ. ठीक आहे, अशा पद्धतीचे एक मी स्टुडंटचं स्ट्रक्चर घेतलं त्यामध्ये रोल नंबर, नेम लिहिले, बेसिक ॲड्रेस लिहिले आणि डेट ऑफ बर्थ लिहिले. म्हणजे हे 1 बाय 1 लिनियर टाईपचं डेटा स्ट्रक्चर आहे, एकानंतर एक. मग लिस्ट ऑफ इलेमेंट्स हे जे 1, 2 अजून काही तुमचे इलेमेंट्स ॲड होतील त्यांना म्हणायचं लिस्ट ऑफ इलेमेंट्स. मग ह्या स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये जर एखादा इलेमेंट डिलीट करायचा असेल तर तो कसा डिलीट होतो किंवा इन्सर्ट करायचा असेल तर तो कसा इन्सर्ट होतो. तर कोणता पण इलेमेंट डिलीट किंवा इन्सर्ट करायचा असेल तर त्याला एकच नाव दिले, त्याला म्हणायचं टॉप ऑफ दी स्टॅक. म्हणजे स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये जो काही नेक्स्ट इलेमेंट ॲड होणार आहे तो इथं खाली ॲड होतो. म्हणजे समजा आपल्याला अजून एक डेटा इलेमेंट्स ॲड करायचा आहे तर तो इथं खालच्या साईडला ॲड होतो, त्याला म्हणायचं टॉप ऑफ दी स्टॅक. मग इलेमेंट लास्टला ॲड होतो, टॉप ऑफ दी स्टॅक म्हणायचं त्याला. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया आपण. इथं वेगवेगळ्या पद्धतीचे मी काढलेले आहेत. ठीक आहे, इथं काहीच डेटा नाही आहे त्याला म्हणायचं एम्प्टी स्टॅक. एम्प्टी स्टॅक म्हणजे स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये डेटा स्ट्रक्चरच्या पद्धतीनं आपण काहीच डेटा स्टोअर केला. ठीक आहे, मग इलेमेंट परत ॲड केला तर इथं इलेमेंट समजा इलेमेंट मी ॲड केला त्याला म्हणायचं पुश ऑपरेशन. दिस फंक्शन इज यूज्ड टू इन्सर्ट अन इलेमेंट टू ए स्टॅक. कोणत्या स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये जर आपल्याला एखादा इलेमेंट ॲड करायचा असेल जसं की
इथं इलेमेंट ॲड केला त्या फंक्शनला म्हणायचं पुश फंक्शन किंवा पुश ऑपरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे A B C ठीक आहे आणि D. तसंच कोणता एखादा इलेमेंट जर डिलीट करायचा असेल तर त्याला म्हणायचं पॉप ऑपरेशन किंवा पॉप फंक्शन ABC. आणि समजा मी D डिलीट केला तर त्याला म्हणायचं पॉप फंक्शन. दिस फंक्शन इज युज्ड टू डिलीट अन इलेमेंट फ्रॉम ए स्टॅक. म्हणजे बघा स्टॅकचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं की द स्टॅक इज ए लिस्ट ऑफ इलेमेंट्स विच कॅन बी इन्सर्टेड ऑर डिलीटेड ओनली ॲट वन एंड कॉल द टॉप ऑफ दिस स्टॅक. स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये इलेमेंट जरी ॲड करायचा असेल म्हणजे इन्सर्ट करायचा असेल नेक्स्ट इलेमेंट आणि तोच इलेमेंट जर डिलीट करायचा असेल तर एकच एंड म्हणजे एकच टोक असतं त्याला म्हणायचं टॉप ऑफ दी स्टॅक. आणि जो इलेमेंट इन्सर्ट केला जातो समजा मी 3 इलेमेंट इन्सर्ट केला आहे 3 रो ॲड करते 3 रोल नंबर तर त्याला म्हणायचं पुश ऑपरेशन किंवा पुश फंक्शन. आणि जर मी तोच 3 डिलीट केला इथून समजा डिलीट केला जसं की मी तर D फॉर एक्झाम्पल डिलीट केला आहे तर त्याला म्हणायचं पॉप ऑपरेशन किंवा पॉप फंक्शन असं म्हटलं जातं. आणि ह्याला टॉप ऑफ दिस स्टॅक म्हणजे इलेमेंट इथून वरतून ॲड होणार. ठीक आहे. मग आता त्याला अल्सो कॉल्ड ॲज लास्ट इन फर्स्ट आउट असं का म्हणायचं तर द इलेमेंट विल बी इन्सर्टेड लास्ट विल बी डिलीटेड फर्स्ट. द इलेमेंट लास्ट इन फर्स्ट आउट. द इलेमेंट विल बी इन्सर्टेड लास्ट विल बी डिलीटेड फर्स्ट. म्हणजे स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये जो इलेमेंट लास्टला ॲड केला जातो तो डिलीट होताना पहिल्यांदा डिलीट होतो. म्हणजे आता समजा स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये एखादा इलेमेंट आपल्याला ॲड करायचा आहे तर काय होणार आहे 1 2 3 इथं खाली आपण ॲड करणार आहे बरोबर आहे. म्हणजे तो लास्टला ॲड होणार लास्ट इन. जसं की इथं पण समजा मी D किंवा इथं समजा अजून एक मला ॲड केलं आहे D तर ॲड केला मी D तर त्याला काय म्हणायचं इन्सर्शन किंवा लास्ट इन. तो D शेवटी ॲड झाला किंवा इथं 3 शेवटी ॲड झाला. मग फर्स्ट आउट डिलीट होताना समजा आपण 1 2 असं डिलीट करायला गेलो तर होत नाही. जो लास्टला इलिमेंट ॲड झालाय तोच फर्स्ट आउट पहिल्यांदा आउट होताना किंवा डिलीट होताना तो पहिल्यांदा डिलीट होतो. म्हणजे इथं ABC हे इलेमेंट मी ॲड केले त्याला म्हणायचं पुश ऑपरेशन D पर्यंत. ठीक आहे. परत इथं मी डिलीट केलाय D म्हणजे ABC म्हणजे जो A आहे तो डिलीट नाही झालेला पहिल्यांदा जो D आहे तो डिलीट झालाय त्याला म्हणायचं पॉप ऑपरेशन. म्हणून म्हणायचं लास्ट इन फर्स्ट आउट. जो इलेमेंट D लास्टला इन्सर्ट झालाय डिलीट होताना तो पहिल्यांदा डिलीट होतो. आणि इथं पण हा 3 रोल नंबर लास्टला इन्सर्ट झालाय तर डिलीट होताना तो पहिल्यांदा डिलीट होतो म्हणून लास्ट इन फर्स्ट आउट. फॉर एक्झाम्पल आपण बुफे पद्धतमध्ये जेवण घेतो. काय होतात एकावर एक डिशेस ठेवलेल्या असतात प्लेट्स ठेवलेल्या असतात जेवणाच्या बरोबर आहे. एकावर एक रचून ठेवलेल्या असतात. मग त्यावेळेला काय होतं आपण लास्टची तर घेत नाही डिश काय करतो जी पहिली डिश आहे ती पहिल्यांदा उचलतो. हां म्हणजे काय जी शेवटी डिश ठेवली जाते एका लोकांनी डिश घेतली आहे की जी शेवटी डिश ठेवली जाते उचलताना पण पहिल्यांदा ती उचलतो. म्हणजे लास्ट इन जी लास्टला डिश ठेवली जाते ती उचलताना पहिली उचलली जाते. ते एक्झाम्पल आहे आपलं स्टॅकचं की लास्ट इन फर्स्ट आउट. आपण खालची डिश उचलत नाही जी वरती डिश ठेवले ती उचलतो म्हणून स्टॅकचं आपलं स्ट्रक्चर आहे लास्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. हे झालं स्टॅक. मग पुश ऑपरेशन पॉप ऑपरेशन सांगितलं. स्टॅक डेटा स्ट्रक्चरमध्ये एखादा इलेमेंट इन्सर्ट करायचा असेल तर त्याला म्हणायचं पुश ऑपरेशन आणि जर डिलीट करायचा असेल तर त्याला म्हणायचं पॉप ऑपरेशन किंवा पॉप फंक्शन. ठीक आहे. आणि एकच जो इन्सर्ट आणि डिलीट करण्यासाठी एकच एंड असतो वरती त्याला म्हणायचं टॉप ऑफ दिस स्टॅक. आणि लास्ट इन फर्स्ट आउटमध्ये द इलेमेंट विल बी इन्सर्टेड लास्ट विल बी डिलीटेड फर्स्ट. ही झाली स्टॅकची इन्फॉर्मेशन. आता तुमचा क्यू म्हणजे थोडक्यात रांग पकडायचं एखादी. ठीक आहे. अशी
स्टॅकमध्ये इलेमेंट इन्सर्ट डिलीट करण्यासाठी एकच एन असतो, त्याला म्हणतो आपण टॉप ऑफ द स्टॅक. मग क्यू तसंच आहे. क्यू इज ए लिनियर डेटा स्ट्रक्चर. क्यू इज ए लिनियर लिस्ट ऑफ इलेमेंट्स, पण विच डिलिशन्स कॅन बी टेक्स प्लेस ओनली ॲट वन एंड कॉल्ड फ्रंट अँड इन्सर्शन कॅन टेक्स प्लेस ॲट अनदर एंड कॉल्ड रेयर. म्हणजे क्यू डेटा स्ट्रक्चरमध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी दोन वेगवेगळे एंड वापरले जातात. जसं की स्टॅकमध्ये एकच असतो टॉप, तसं आपल्या क्यूमध्ये दोन असतात, रेयर आणि फ्रंट. मग डेटा जिथून इन्सर्ट केला जातो त्याला म्हणायचं रेयर. म्हणजे इथं सुरुवातीला डेटा इन्सर्ट केलाय तर रेयर, आणि जिथून डेटा डिलीट केला जातो त्याला म्हणायचं फ्रंट. बघा इथं फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये डेटा इन्सर्ट कुठं होणार आहे, इथं खाली इन्सर्ट होणार आहे डेटा, बरोबर आहे. मग इन्सर्ट होणार आहे त्याला म्हणायचं रेयर, आणि जिथून डिलीट होणार आहे म्हणजे सुरुवातीपासून डिलीट होणार त्याला म्हणायचं फ्रंट. ठीक आहे. मग आता इथं कसं होतं, क्यू डेटा स्ट्रक्चरमध्ये क्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल इथून एखादा इलेमेंट इन्सर्ट झाला ए पहिल्यांदा, नंतर दुसऱ्यांदा बी, सी, डी आणि ई असे इलेमेंट इन्सर्ट होत गेले. ठीक आहे. मग इन्सर्शन झाले त्याला म्हणायचं फ्रंट इलेमेंट किंवा फ्रंट, आणि जर डिलिशन झाले त्याला म्हणायचं रेयर इलेमेंट. इन्सर्शन, डिलिशन. थर्ड म्हणजे क्यू डेटा स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो पहिल्यांदा इन्सर्ट केला जातो तो डिलीट होताना पण पहिल्यांदा डिलीट होतो. हे क्यूचं डेटा स्ट्रक्चर आहे. स्टॅकमध्ये जो लास्टला इन्सर्ट होतो तो पहिल्यांदा डिलीट होतो, तर क्यूमध्ये जो पहिल्यांदा इन्सर्ट केला जातो म्हणजे फर्स्ट इन डिलीट होताना पण तोच पहिल्यांदा होतो, म्हणून त्याला म्हटलं जातं फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणून जिथून इन्सर्शन होतं लास्टला इन्सर्ट करतोय त्याला म्हणायचं रेयर, आणि हा पहिल्यांदा डिलीट होतोय पण डिलिशन जिथून होतं त्याला म्हटलं जातं फ्रंट. फॉर एक्झाम्पल रांग लागलेली असते तिकीट सिनेमा हॉलच्या, जी आपण तिकिटाला रांग लावतो ती तिकिटाची रांग. काय होतं त्यामध्ये की जो पहिल्यांदा रांगेत उभा असतो बाहेर जाताना तो काय होतो, तोच पहिल्यांदा बाहेर जातो तिकीट घेऊन, आणि जे ॲड होतात ते पाठीमागून ॲड होतात. फॉर इथं दिले म्हणजे इथं पहिल्यांदा ए, नंतर बी, सी, डी असे ॲड होत गेले. मग डिलीट होताना पहिल्यांदा कुठला बाहेर पडणार आहे, ए बाहेर पडणार आहे, म्हणून इथं ए डिलीट केलं आहे. म्हणून इथं बी, सी, डी आणि परत अजून एखादा ॲड झाला तर लास्टला एफ म्हणजे शेवटी ॲड होणार आहे. म्हणजे रांग जशी असते आपली सिनेमा तिकीट हॉलच्या बाहेरची, डिलीट होताना हा पहिला ए बाहेर जाणार आहे आणि ॲड एखादा माणूस आला तर तो काय होणार आहे, शेवटी येणार आहे. म्हणून त्याला म्हणायचं फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिल्यांदा आला लिस्टमध्ये तो डिलीट होताना पहिल्यांदा डिलीट होणार आहे. इथं जो पहिल्यांदा लिस्टमध्ये आला आहे डिलीट होताना तो पहिल्यांदा डिलीट होतो, म्हणून त्याला म्हटलं जातं फर्स्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. जो जिथून इन्सर्ट होतोय इथं शेवटी इन्सर्ट होणार त्याला म्हणायचं रेयर, आणि डिलीट होताना हा पहिल्यांदा डिलीट होतो म्हणून त्याला म्हटलं जातं फ्रंट. ठीक आहे. हे आपले दोन टाईपचे डेटा स्ट्रक्चर आहेत, स्टॅक अँड क्यू. स्टॅक डेटा स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट इन फर्स्ट आउट. Stack data structure is also called as last in first out data structure, and queue data structure is also called as first in first out data structure. ठीक है. Thank you.